स्क्रीनवरती मी एक छोटस टायटल टाकणार आहे. अगोदर हे टायटल लिहिणार आहे, ग्राफ. मला आवडणारी गोष्ट ग्राफ. ते नंतर तुमच्या नोटबुक मधलं, नोट्स मधलं, बुक्स मधलं नंतर सगळं बघायचं. काय बघायचं आता अनुष्का? तर आपण ग्राफ स्टडी करणार आहोत. काय बघणार आहोत? मी तुम्हाला विचारलं की बाबा ग्राफ पेपर माहित आहे का? ग्राफ कधी ड्रॉ केलाय का? सगळं हो हो आहे. तर याच्या पुढचं उत्तर कदाचित ग बसतील. मग ग्राफ म्हणजे काय असतो? आलेख म्हणजे काय असतो? आता असं मारे ना, सांगाल काय असतो? बर, ग्राफ मध्ये आपण काय दाखवतो? अरे हा प्लीज फार. ओके, तर बघांनो, सगळ्यात अगोदर ग्राफ म्हणजे नेमकं काय असतं? तर ग्राफ इज अ पिक्चराइज्ड, पिक्चर असल्यासारखं असतं, फोटो असल्यासारखं म्हणून पिक्चराइज्ड रिप्रेझेंटेशन ऑफ नॉलेज असं म्हणलं तर चालेल का? काही लोक म्हणजे आम्हाला कळालं नाही. नो प्रॉब्लेम. बरं ना, मी आता एक 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 असं दाखवतो. मी असं दाखवलं. याला मी म्हटलं एक्स ऍक्सिस. काय म्हटलं? याला मी म्हटलं चालतंय का? चालतंय. मग आता बघा रे, आता इथं मी सांगणार आहे की एक शहर आहे. काय आहे? आणि त्या शहराची मी आता 0 तर म्हणू शकत नाही. इकडे मी इयर देणार आहे. काय देणार आहे? आणि इथं मी देणार आहे पॉप्युलेशन. काय देणार आहे? मग आता हे मला माहित नाही म्हणून मी इथं असा किंवा मी असं दाखवलं, असं मोडून दाखवलं. ग्राफ असा मोडलेला कळतो ना तुम्हाला? माहित आहे की नाही तुम्हाला? बर ठीक आहे. मी इथं म्हटलं 2000, त्याच्यानंतर इथं म्हटलं 2010 आणि इथं म्हटलं 2020 असं मी बोललो. आणि मी म्हटलं इथं 2000 या साली पॉप्युलेशन होती 10 लाख. म्हटलं किती होती? म्हटलं. त्याच्यानंतर इथं ही घेतली मी 15 लाख. किती घेतली? आणि इथं मी घेतली 20 लाख घेतली. किती घेतली? मग मला सांगा रे बाळांनो, की जेव्हा कधी ते हजारो वर्षांपूर्वी, मला माहित नाही, जेव्हा कधी शहर बसलं होतं किंवा तिथे लोक राहायला आली तेव्हापासून 2000 मध्ये त्या शहराची लोकसंख्या किती झाली? फक्त 10 लाख. पण त्याच्या पुढच्या 20 वर्षामध्ये किती वाढली? 10 ची किती झाली? कितीने वाढली? मग मागे हजारो वर्ष लागले 10 लाख व्हायला, पुढच्या 20 वर्षात किती वाढली? बरोबर आहे का नाही? मग याचा अर्थ हा ग्राफ बघितल्या आपल्या लक्षात आला असेल ना की त्या शहरामध्ये किती फास्ट लोकसंख्या वाढलेली आहे. बरोबर आहे? आपल्याला ग्राफ कशाचाही काढता येत असतो. आपल्याला ग्राफ कशाचाही काढता येतो. कशाचाही. एक उदाहरण समजा बाळांनो, मी असं दाखवलं, सुरुवात अशी दाखवली, असं दाखवलं ग्राफ. आता मी इकडे या बाजूला 0 दाखवलं आणि इथं दाखवलं 1, 2, 3 आणि 4. इथं मी दाखवला 1 सेकंद, 2 सेकंद, 3 सेकंद आणि 4 सेकंद. गाडी बंद होती. एका सेकंदात गाडीला स्पीड मिळाली 10 ची, दुसऱ्याला स्पीड मिळाली 20 ची, तिसऱ्याला मिळाली 30 आणि चौथ्याला. तर किती फास्ट स्पीड वाढली, कळालं का तुम्हाला? याचा अर्थ बाळांनो, मला हे सांगायचं तुम्हाला की ग्राफ म्हणजे काय असतं? तर ग्राफ नेहमी 2 डिफरंट क्वांटिटीचं कंपॅरिझन करत असतो. काय करत असतो? कंपॅरिझन. आणि तुलना करत आपल्याला ती गोष्ट शिकवत असतो.
म्हणजे ग्राफ आपण कशाचा घेतो तर 2 वेगवेगळ्या पॅरामीटरचा असतो आणि त्याच्यामध्ये आपण कंपॅरिझन करत असतो. काय करत असतो? आणि त्याच्यातून आपल्याला बऱ्याचदा तिसरी एखादी गोष्ट कळत असते. समजलं का? दोघांची तुलना केली की तिसरी एखादी गोष्ट घडू शकते किंवा समजू शकते. कसं काय हे मी सांगणार आहे. पण ग्राफ मध्ये बघा, जनरली आपण घेतो ते 2 ऍक्सिस असतात. काय असतात? आणि ते एकमेकांना कसे असतात? परपेंडिक्युलर, म्हणून त्याला म्हणायचं म्युच्युअली परपेंडिक्युलर. एक जर एक्स ऍक्सिस घेतला तर दुसरा काय असतो? किंवा एक जर आपण झेड घेतला तर दुसरा काय असू शकतो? किंवा एक झेड घेतला तर दुसरा काय असू शकतो? काही असेल, एक्स म्हणा, काही म्हणायचं ते म्हणा, पण ऍक्सेस किती लागतात? 2. आणि जनरली आपण काय घेतो? एक्स आणि. समजलं का? मग आता आपण विथ द हेल्प ऑफ ग्राफ आपण मोशनचं नॉलेज गेन करणार आहोत. कशाच्या मदतीने? ग्राफच्या मदतीने. आणि मग ग्राफ आपल्याला शिकवणार आहे की मोशन, वेदर द मोशन इज युनिफॉर्म ऑर नॉन युनिफॉर्म. हे कोण सांगेल आपल्याला? That means with the help of graph we are going to understand the concept of uniform motion and non-uniform motion. कशाच्या मदतीने समजून घ्यायचे? with the help of ग्राफच्या मदतीने. तर आता इथं मी पहिला जो ग्राफ काढणार आहे, पहिला तो ग्राफ काढणार आहे डिस्टन्स अँड किंवा डिस्टन्स वर्सेस मी म्हटलं असतं टाइम आणि डिस्टन्स या दोघांचा मी ग्राफ काढणार आहे. टाइम आणि डिस्टन्स. मग टाइम आणि डिस्टन्सचा ग्राफ काढल्यानंतर मला काय भेटतं? मला आणखी माहिती तुम्ही मला सांगणार आहात. लक्षात आलं का? ओके. आणि याच्यामध्ये तो ग्राफ कसा भेटतो? युनिफॉर्मचा का नॉन युनिफॉर्म हेही तुम्ही मला सांगणार आहात. तर चला, सवयीप्रमाणे मी 2 म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस ड्रॉ करून घेतले. एकाला नाव दिलं एक्स, तर दुसऱ्याला काय द्यावं लागेल? ग्राफ पेपर तयार झाला. त्याच्यानंतर बाळांनो ठरवावं लागेल की एक्स हा जो ऍक्सिस आहे तो काय दाखवणार आहे, त्याच्यावरती कुठला पॅरामीटर ठेवायचा आहे. तर मी इकडे ठेवला टाइम, ठेवला काय ठेवला, आणि मी इकडे ठेवलं. मग परत हे सांगावं लागतं डिस्टन्स मी कशात घेतलंय बाळांनो? तर मीटर मध्ये घेतलं. कशात घेतलं? टाइम कशात घेतला? असं सगळं बोलावं लागतं. मग इनिशियल म्हणजे सुरुवात जिथून होते त्याला ओरिजिन म्हटलं आम्ही. काय म्हटलं? आणि मग याचे एक्झॅक्ट तुकडे स्लॉट केले. मग 1 2 3 4 5 6 समजा असं दाखवलं. मग 0 to हे झालं 5, म्हणजे हा स्लॉट कितीचा झाला? 5 सेकंदाचा. तर पुढे किती होणार? पुढे म्हणजे 5 5 5 5 5. बरोबर आहे का? मी सिमिलरली इकडे असं दाखवलं 1 2 3 आणि समजा 4. मग याला समजा मी 10 म्हटलं तर हे किती असेल? हे आणि हे असेल. बरोबर आहे. मग मी बाळांनो तुम्हाला म्हटलं की इनिशियली दी ऑब्जेक्ट जो आहे तो कसा आहे? रेस्ट मध्ये आहे. तो ऑब्जेक्ट कसा आहे? रेस्ट मध्ये आहे. तो ऑन होतो आणि त्याची स्पीड वाढत जाते किंवा काय होतं ते होतं. कसं झालं काय झालं माहित नाही. तर तुम्ही बघा, वेन टाइम इज इक्वल टू 0 टायमिंग असताना तो ऑब्जेक्ट तिथंच असेल ना. म्हणजे त्याने टाइम 0 असताना डिस्टन्स किती कव्हर केलं त्याने? 0 मीटर. बरोबर आहे का? पण ज्यावेळेस बघा टाइम झाला त्याचा 5 सेकंद, किती झाला? त्यावेळेस त्याने डिस्टन्स कव्हर केलं 10. ज्यावेळेस टाइम झाला 10 सेकंद, किती झाला? 10 सेकंद. त्यावेळेस त्याने डिस्टन्स कव्हर केलं समजा 20 मीटर. टाइम झाला 15 सेकंद आणि डिस्टन्स कव्हर झालं 30 मीटर. लक्षात आलं का रे बाळांनो? मग हे आम्ही असं ड्रॉ केलं. बघा 5 सेकंद असताना डिस्टन्स किती कव्हर झालं? 10 सेकंद असताना डिस्टन्स किती कव्हर झालं? 20. 15 सेकंदामध्ये त्याने किती अंतर कव्हर केलं होतं? याचा अर्थ बाळांनो तो ग्राफ असा झाला ना रे. बरोबर आहे का? मग ऍक्च्युअल मध्ये तो ग्राफ आम्ही असा ड्रॉ केला. पण हा ग्राफ ड्रॉ करत असताना आम्ही हे शिकलोय की सुरुवातीला गाडी आमची रेस्ट मध्ये होती. त्याच्यानंतर 5 सेकंदामध्ये गाडी किती लांब गेली? 10 मिनिट. पुढच्या 5 मध्ये, त्याच्या पुढच्या 5 मध्ये. मग याचा अर्थ बाळांनो जर तुम्हाला हे समजलं असेल
तर मी आता तुम्हाला इथे छोटासा क्वेश्चन विचारणार आहे, छोटासा एकदम साधा. आता फक्त व्यवस्थित लक्ष द्यायचं. मला सांगा रे, ऍक्च्युअल मध्ये हे जे रिलेशन आहे हे आहे डिस्टन्स, आणि किती डिस्टन्स कव्हर केलं, किती टायमिंग मध्ये, म्हणजेच डिस्टन्स डिवाइडेड बाय टाइम काय असतं? डिस्टन्स टाइम स्पीड. व्हेरी गुड. डिस्टन्स डिवाइड बाय टाइम काय असतं? म्हणजे हा ग्राफ कशाचा आहे? स्पीडचा आहे. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही इथं डिस्टन्स म्हणता, इथं टाइम म्हणता, पण ग्राफ कशाचा आहे तो? बरोबर आहे का? मग आता तुम्ही मला सांगा रे बाळांनो, तुम्ही कुठल्याही स्लॉट साठी घ्या, कुठल्याही स्लॉट साठी कसंही करा. समजा पहिला 5 सेकंदात घेऊ, 5 सेकंदामध्ये डिस्टन्स किती कव्हर झालं? 10. याचा अर्थ 5 1 5 5 2 म्हणजे 2 मीटर पर. समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं, समजा आपण 15 साठी घेतलं. कोणासाठी घेतलं? 15 सेकंदामध्ये तो कुठं पोहोचला? 30 ला. 15 2 30, 2 मीटर पर. याचा अर्थ सगळीकडे स्पीड कशी आहे? सेम आहे ना. म्हणजे हा ग्राफ कशाचा आहे? व्हेरी गुड. तर हा ग्राफ आहे युनिफॉर्म मोशनचा. कशाचा आहे? किंवा तुम्ही यालाच म्हणू शकता हा ग्राफ आहे युनिफॉर्म स्पीडचा. बरोबर आहे का? मला सांगा रे बाळांनो, एवढं मोठं ज्ञान एवढ्या एका छोट्या फोटोने कळत असतं ना, मग ग्राफ किती महत्वाचे आहे समजलं का? ग्राफने किती नॉलेज येतं कळालं का? म्हणून ग्राफ्स एवढे सुंदर असतात, एवढे सोपे असतात, एकदम चांगल्या भाषेत आपल्याला एक्सप्लेन करता येतात. तर मला सांगा, हा ग्राफ आहे डिस्टन्स वर्सेस टाइमचा, म्हणजेच कुणाचा आहे? स्पीडचा. आणि कसली स्पीड आहे? युनिफॉर्म. म्हणजेच मोशन कसलं आहे? म्हणजेच ऍक्सेलरेशन किती असेल? ऍक्सेलरेशन असणार, कारण व्हेलॉसिटी बदलत, स्पीड बदलत. बरोबर आहे की नाही? तर मला असं वाटतं खरंच बाळांनो तुम्हाला हा ग्राफ कळाला का? एकदम चांगल्या पद्धतीने कळाला. मग युनिफॉर्म मोशनचा ग्राफ तुम्हाला समजला असेल तर आपण लगेच पुढे जाणार आहोत.